नमस्कार मित्रांनो. मराठी इन्स्पायर इंडियामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रेअर अर्थवरून स्वारी, मस्क ट्रम्प दोस्ती आणि चीनचं मोठं गुपित. सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात एक मोठी उलथापालथ सुरू आहे. ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात झालेलं जोरदार भांडण आता अचानक थंड झालं आहे आणि त्यामागे आहे चीनसोबत झालेली गुप्त ट्रेड डील. हो, अगदी कालपर्यंत एकमेकांचे राज अवघड करणारे हे दोन शक्तिशाली व्यक्तिमत्व, एक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, दुसरा जगातील सर्वात श्रीमंत माणूस, आता एकमेकांशी हातमिळवणी करत आहेत. पण का आणि कसं ते पुढे पाहू. स्वारी मागितलं ते असं सहज नव्हतं. एलॉन मस्क यांनी नुकताच एक ट्विट केलं आहे. आय रिग्रेट माय पोस्ट अबाउट डोनाल्ड ट्रम्प, इट वेंट टू फार. या ट्विट मागे फक्त वैयक्तिक पश्चाताप नव्हता, तर ती होती एक भली मोठी व्यापार डील. मस्कनं असं का म्हटलं त्यामागचं रहस्य चीनशी झालेल्या रेअर अर्थ मिनरल्स डीलमध्ये दडलेलं आहे. चीन अमेरिका व्यापार डील एक रेअर करार. ट्रम्प यांनी 11 जून रोजी एक ट्विट करून चीनसोबत व्यापार करार जाहीर केला. या करारात मुख्य दोन गोष्टी ठरल्या. चीन अमेरिकेला रेअर अर्थ मटेरियल्सची थेट प्राधान्याने सप्लाय करेल. 2. अमेरिका चीनच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश देईल. ही डील दोन्ही बाजूंना फायदेशीर आहे. अमेरिका 55% टॅरिफ लाभ घेईल आणि चीन 10% पर्यंतचा फायदा मिळवेल. रेअर अर्थ मटेरियल्स म्हणजे नेमकं काय? रेअर अर्थ मिनरल्स हे अशा प्रकारचे खनिज आहे जे मोबाईल्स, इलेक्ट्रिक वाहने, उपग्रह, स्पेसशिप्स आणि सैन्य उपकरणामध्ये वापरले जातात. टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि याच खनिजांवर चीनचा मोठा ताबा आहे. मस्क ट्रम्पच्या मित्रतेचे रहस्य व्यवसाय आहे. एलॉन मस्क यांनी 2020च्या निवडणुकीत ट्रम्पच्या प्रचारासाठी $250 मिलियन खर्च केले होते. त्यामागचं कारण एकच, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले तर मस्कला इलेक्ट्रिक व्हेकलचा जागतिक बाजार खुला मिळेल. ट्रम्प मस्कवर खुश होते. त्यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याचा विचार केला होता कारण तिथून रेअर अर्थ माइन्स आहेत. मात्र प्रत्यक्षात ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवणं अशक्य झालं. चीनचं वर्चस्व आणि मस्कची चिंता. टेस्लाच्या कारसाठी चीन हे जगातील दुसरं सर्वात मोठं मार्केट आहे. त्यामुळे ट्रम्पने चीनवर 145% टॅरिफ लादले होते. तेव्हा मस्कचं गणित कोसळत होतं. ना ग्रीनलँड मिळालं, ना युक्रेनमधून खनिज मिळालं. त्यामुळे मस्कला पुन्हा चीनच्या दाराशीच जावं लागलं. आता जेव्हा ट्रम्पने पुन्हा चीनची व्यापार डील केली, मस्कला हायसं वाटलं आणि ट्रम्प विरोधातल्या आपल्या जुन्या वक्तव्याबद्दल रिग्रेट व्यक्त मस्कनी केला. हे सगळं राजकारण आणि उद्योग कारण आहे. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते. आजच्या युगात राष्ट्राध्यक्ष ही पूर्णपणे उद्योग जगताच्या दबावाखाली काम करत आहेत. राष्ट्रहित आणि उद्योगहित यामध्ये सीमारेषा धुसरत होत चालल्या आहेत. ट्रम्प मस्कला खुश ठेवतात कारण तो अमेरिकन इकॉनॉमीला चालना देतो आणि मस्क ट्रम्पला साथ देतो कारण त्यामुळे त्याचे उद्योग फोफावतात. आणि या सगळ्या खेळात रेअर अर्थ हे नवीन सोने ठरते. भारतीय बाजार अद्याप तयार नाही. एलॉन मस्क भारतात टेस्ला आणू पाहत होते, पण भारत सरकार अजून पूर्णपणे तयार नाही कारण अजूनही आपल्याकडे EV इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे चार्जिंग स्टेशन्स, बॅटरी सप्लाय, टेक्निकल सपोर्ट हे घटक अपुरे आहेत. दुसरीकडे चीन ह्या क्षेत्रात खूप पुढे निघून गेला आहे. विशेषतः त्यांची कंपनी BYD आज जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स तयार करणारी कंपनी आहे. व्होल्क्सवॅगन जितक्या कार्स तयार करते त्याच्या दुप्पट उत्पादकता सध्या BYD ची कंपनी चीनमध्ये तयार करत आहे. BYD ची भारतात जोरदार एंट्री. BYD आता भारतातही आली आहे. सुंदर डिझाईन्स, स्वस्त किमती, प्रगत बॅटरी टेक्नॉलॉजी यामुळे भारतीय ग्राहक आकर्षित होत आहेत.
त्यांच्या यशामागे एक गुपित आहे रेअर अर्थ मिनरल्स. चीनकडे याचा प्रचंड साठा आहे. याच खनिजाशिवाय EV बॅटरी तयार होत नाही. चीनकडे 60% जास्त रेअर अर्थ खनिज साठा आहे. म्हणूनच त्यांच्या EV कंपन्या स्वस्तात दर्जेदार कार्स तयार करू शकतात. टेस्लाची समस्या आणि चीनमध्ये मार्केट घटते. मस्कसाठी चीन दुसरं सर्वात मोठं टेस्ला मार्केट आहे. पण BYDची वाढ आणि अमेरिकेने चीनवर लादलेले 145% टॅरिफ यामुळे टेस्लाची विक्री 11.5%ने घटली आहे. ही आकडेवारी एलॉन मस्कची धोक्याची घंटा होती. ट्रम्प आणि मस्कचा संघर्ष. पण मग अचानक शांतता का? जेव्हा ट्रम्पने चीनवर टॅरिफ लावलं, मस्क थेट त्यांच्या कानात म्हणाले की माझं मार्केट बंद होते, मला वाचवा. एप्रिलमध्ये त्यांनी ट्रम्पकडे थेट टॅरिफ हटवण्याची विनंती केली होती. तेवढ्या शी जिनपिंग धमकी दिली, जर टॅरिफ लावला तर आम्ही रेअर अर्थ एक्सपोर्ट बंद करू. ट्रम्प घाबरला. अमेरिकेतील EV कंपन्या, संरक्षण उद्योग आणि स्पेसएक्स सारख्या मिशनसाठी लागणारे क्रिटिकल मिनरल चीनकडूनच येतात. हे बंद झालं तर आर्थिक भूकंप होऊ शकतो. मग आली ही डील आणि मस्कचा रिग्रेट ट्विट. शी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यात टेलिफोनिक चर्चेनंतर एक गुप्त डील झाली. अमेरिका चीनकडून रेअर अर्थ मिनरल्स विकत घेईल. चीनचे विद्यार्थी अमेरिकेत येऊ शकतील आणि 55% जास्त टॅरिफ लावणार नाही. याच वेळी मस्कने ट्विटरवर लिहिलं, आय रिग्रेट माय पोस्ट अबाउट ट्रम्प, आय वेंट टू फॉर. म्हणजे बिलवर केलेली टीका काढून घेतली. त्यांचे एप्स्टीन प्रकरणावरील ट्विट हे त्यांनी ट्विटरवरून आपलं Xवरून डिलीट केलेले आहे. राजकारण प्लस व्यापार, अमेरिकन नाटक. ही डील म्हणजे सरळ व्यापाराची संधीसाधूपणा आहे. मस्क ट्विटर कंट्रोल करतो, जो अमेरिकेचा प्रमुख नॅरेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे. ट्रम्प जाणतो की जर मस्क विरोधात गेला, मीडियामध्ये त्याचं वर्चस्व उद्ध्वस्त होईल. आणि दुसरीकडे मस्क जाणतो की ट्रम्पने चीन विरोधात काही निर्णय घेतले तर टेस्ला बुडेल. भारत ह्या सगळ्यात कुठं आहे? भारत अजूनही EV मार्केटसाठी पूर्णपणे तयार नाही. चीनची BYD मात्र भारतात आपलं नेटवर्क वेगाने वाढवत आहे. भारत सरकारने EV इंडस्ट्रीसाठी रस्ता मोकळा केला नाही तर टेस्ला येणार नाही आणि BYD ते मोकळे श्वास घेईल. निष्कर्ष, बाजार हीच खरी सत्ता. आजची लढाई कोण राष्ट्राध्यक्ष आहे याची नाही, तर ज्याच्याकडे बाजार आहे त्याची सत्ता आहे. मस्क आणि ट्रम्प यांची युती हे राजकारण नाही, हे फक्त एक आर्थिक व्यवहार आहे. जगाच्या बाजारपेठेकडे पकड मिळवण्यासाठी रेअर अर्थ मिनरल्स, EV आणि सोशल मीडिया वापरले जात आहे. आणि हा खेळ चालतोय चीनच्या बॅटरीवर, अमेरिकेच्या ट्विटरवर आणि भारताच्या संधीवर. तुम्हाला काय वाटतं? भारत EV क्षेत्रात चीनला टक्कर देऊ शकतो का? मस्क भारतात येतील का? कमेंट करून तुमचं मत जरूर कळवा. धन्यवाद.